हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राकेश नाईक, क्रितेश गरत एका साईडला. कुणबी प्रीमियर लीग नुकतीच याच महिन्यात पार पाडली गेली. 10 ते 12 डिसेंबर बेटेगाव ऐतिहासिक मैदान आणि त्या मैदानात क्रितेश गरतने खूप सुंदर फटकेबाजी केली गेली होती. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. या पण मैदानाच्या आतमध्ये वळूया. ऑल द बेस्ट. एका साईडला बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय या ठिकाणी झाला नाही. सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक यावेळेला आपण पाहतोय फील्ड सजवताना. धावांची गती स्थिरावली गेले 0 या धावसंख्येवर. सिद्धिविनायक गोकिवरे आणि एका साईडला आपण पाहतोय ऑफ साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोन कडे. 2 धावा गणेश सटम या ठिकाणी दर्शवत असताना आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रितेश आणि विवेक ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. कारण म्हटलं होतं ना, नदीला झरण्याची गरज असते, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ते कोणतंही फॉर्मॅट असो क्रिकेटच्या माध्यमातून. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग वळाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकच धावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे राकेश नाईक. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता. सेकंड विकेट हॅट्रिक या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्या खात्यामध्ये 4 गडी बाद केले गेले होते 11 धावांवर. यावेळेला स्टेप आउट होऊन सुंदररित्या मात्र खेळला गेला. ड्राईव्ह केला जातो चेंडूला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मात्र सोहेल त्या ठिकाणी फील्ड करतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तीक्ष्ण नजर असावी लागते आणि खऱ्या अर्थानं तुमचे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तुम्ही बाहेर असावे लागतात. तिथे लेझी क्रिकेट खेळून फायदा नाहीये. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेला राहुल जॉन पुढे सरसावतोय. त्या साईडला क्रितेश मोठमोठ्या नामांकित स्पर्धा हाताळतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तर एका साईडला राकेश नाईक आणि राहुल जॉन हे मात्र विजय जाधव यांच्या संघात एक संघातून फॉर्मॅटमध्ये आणि ओपनच्या संघामध्ये सुद्धा बिलॉंग करतायत. यावेळेला पहिला वाईटचा इशारा होतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5-7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एका साईडला संघ आहे निधी स्पोर्ट्स. सिद्धिविनायक गोकिवरे. दोन्ही संघ बलाढ्य आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळला गेला आणि सरळ खेळाडू कक्षांच्या दिशेने चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सोहेल चेंडूला यावेळेला जरूर रोखतोय, परंतु त्या क्षेत्ररक्षणावर पाणी फिरलं गेलं आणि 4 धावा या ठिकाणी पूर्ण पळून काढल्या जातात. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. षटक क्रमांक कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 4 चेंडूमध्ये 7 धावा आणि विवेकच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. कारण घड्याळ 4 वाजण्याच्या सुमारास अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. याचा विचार करून प्रत्येकाने मात्र या ठिकाणी कोऑपरेट करा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. गोलंदाजी मार्कवर मयूर. पहिलं षटक 11 धावा. सरासरी चांगली आहे आणि जमेची बाजू काय आहे तर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे विकेटच्या शोधामध्ये असेल गोलंदाज मयूर. राकेशला मात्र यावेळेला विकेट टेकिंग गोलंदाजाला विकेट मिळाली नाही, परंतु मोठे फटके मारून दिले नाहीत. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळला जातोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात राकेश नाईक व्यवस्थित चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रथम फलंदाजी करताना निधी स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज कदाचित यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय. थोडीशी स्निकचा आवाज आला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विवेक 29 नंबरची जर्सी परिधान करणारा फलंदाज
अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला मात्र फलंदाज विवेकला माघारी परतावं लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला धक्का यावेळेला निधी स्पोर्ट्स संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन. या ऐकूया आपण डीजेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 धावा. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकतायत. मर्यादित षटकांचे अंडरआर्म ओपन क्रिकेटचे सामने आजचा सलग तिसरा दिवस. गेल्या वर्षात ही नाईटची स्पर्धा आपण हाताळली होती. यंदाच्या वर्षात भावेश पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली हे डेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पुढच्या वर्षात लीग सिस्टम आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर अक्षय साठम आणि भारत राऊत यांच्या मुखातून आपण ऐकलं असेल. मयूरचं कौतुक करेल. सुपर बॉलिंग. अप्रतिमा चेंडू आहे का तर नाही. वाईटचा इशारा यावेळेला पाहायला मिळतो. थोडासा लेग ब्रेक जास्तीत जास्त झाला होता. टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंपवरून खूप ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेला होता आणि धावांची गती 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. ऑन साइडला फटका चांगला आहे. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत क्रितेश गरजच्या बॅट मधून एक ब्रँडेड चौकार. 4 धावा. धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक दुसरा. प्रितेश 6 चेंडू मध्ये 12 धावांचा खेळ करतोय 200च्या स्ट्राईक रेटने. भावेश पुणेकर एका साईडला. हेच ते आयोजक ज्यांची अथक मेहनत त्यांच्या संपूर्ण टीमची. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडूला यावेळेला मात्र बिरकावून दिलं गेलं. ही क्रितेश गरजची क्रितेश आणि मृणाल मात्रे आम्हाला दर्शवतात की 8 चेंडूमध्ये 24 धावा 300च्या स्ट्राईक रेटने यावेळेला खेळी करत असताना पाहायला मिळतोय आणि निधी स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2021. दोन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. निधी स्पोर्ट्स संघ मजबूत स्थितीमध्ये. आक्रमकता दाखवले ती क्रितेश गरजच्या बॅट मधून. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. विकेट नंबर 2. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
शुभ दिन उंगवला या गोजूचंद्र गावाला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला 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 30 धावा 2.1 चेंडूचा खेळ झालाय. त्यावेळेला गणेश आपल्याला पाहायला मिळतो एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बेताज म्हणून गोलंदाजांच्या भूमिकेत नेहमीच भल्या भल्या फलंदाजांना आणि अप्रतिम नाचवलेला आहे. एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. या अगोदर जयूच्या खेळपट्टी प्रेमात पडली होती. प्रशांत गरत आणि जयू हे मात्र फेम जोडी आहे. ब्रदर्स जोडी अंडरआर्म बॉक्स मध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा प्रशांत गरतने खूप चांगली प्रगती केली. शेवटीचं मैदान असो, विक्रमगडचं विराथनचं मैदान असो, आक्रमकता दाखवली होती, सुपर बॅटिंग केली गेली होती आणि त्या संघाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन असो. विकास चिकाने मात्र सुंदर खेळ केला गेला होता. या अगोदर पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. फुलटा चेंडू होता ऑन साइडला, सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. राहुल आदवडे कोणतीही चुकी करत नाहीये. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पागदरे बॉयज या ओपन संघातून तो बिलॉंग करताना पाहायला मिळतो. फलंदाज बाद. स्पर्धा न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आणि 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2022 मध्ये ती स्पर्धा येते. प्रथम पारितोषिक 58,988, द्वितीय पारितोषिक 28,988, तृतीय पारितोषिक 8,988, चतुर्थ पारितोषिक 8,988. एक गाव एक संघ खेळविण्यात येईल 3 गटामध्ये आणि सर्व खेळाडूंना मात्र मंडळाकडून 12 टी शर्ट आणि 12 खेळाडूंना जेवण देण्यात येईल. रुपेश जी पाटील यांची ही स्पर्धा मात्र एक विरा चषक आपल्याला पाहायला मिळेल. साखरेच्या स्वर्गीय श्रीकांतजी क्रीडांगण ठाकरे मात्र पाहायला मिळतं. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे मैदान. तर या पण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत आणि धावांची गती 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 30 धावा 3 गडी बाद. ऑन साइडला सुंदररित्या मात्र खेळला गेला. एक धावा अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. सिद्धिविनायक गोखिवरे संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये कारण एक बलाढ्य संघ म्हणून या अंडरआर्म ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. कारण नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या इतिहासामध्ये. कारण नुकताच आपण गेल्या मॅच पाहिली 61 धावा पूर्ण केल्या. यावेळेला मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावांकरता वन शॉट. संघात बोईसर वरून मात्र थेट प्रवास या जुचंद्र चंद्रपाडाच्या मैदानात आणि सुपर बॅटिंग प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनतोय. यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. आउटसाइड द लेग स्टंप. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज अजय आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं टर्न प्राप्त होत नाहीये कारण ही सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहायला मिळते. इथे तुम्हाला कस लागणार आहे कारण लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही तुमच्याकडे चेंडू असतील तर तुम्हाला सुंदर लेंथ अँड लाईन खूप महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 40, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम सुरेख पद्धतीने स्टेप आउट खेळला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या दिवशी प्रयत्न होता परंतु एकच धाव सॅटिस्फाईड व्हावं लागेल. मात्र स्ट्राईक रोटेट होते. खूप महत्वपूर्ण भूमिका सिद्धिविनायक गोखिवरे संघासाठी मात्र डोकेदुखी ठरला गेला. आतापर्यंत क्रितेश घरतचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 33 धावा.
दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या जाऊन पुस्तक 41. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडूमध्ये 33 धावा 330च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. 300च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना चौथं षटक हाताळण्यासाठी यावेळेला पहिला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एकदम निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल आणि इथे मात्र धावांची गती यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे इथे जागेवर राहायचं होतं ते मात्र फलंदाजाला, परंतु फलंदाज पूर्णपणे चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. फलंदाज बाद. खूप सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकतात. निधी जे आपण पाहतोय मोहनदादा पाटील यांची गोड कन्या गोड परी हिचा उद्याच्या दिवसात वाढदिवस आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून ही आपण स्पर्धा पाहतोय. प्रत्येकाला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय या स्पर्धेमध्ये. भावेश पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. या अगोदर तेजस उंदरे आपण पाहिलं होतं की खूप चांगल्या प्रकारचं पंचांची भूमिका केली. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट मराठा संघातून नेहमीच खेळताना पाहायला मिळत आहेत. आलेले आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेक्षक राजे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 धावा. प्रितेश बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात धावा थांबवल्या गेल्या की नाही मात्र येणारी वेळ दर्शवेल. या वेळेला मात्र चेंडू खूप सुंदर पाहायला मिळाला. एकदम निश्चित स्वरूपात सोहेल फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी जरूर पूर्ण केल्या जातात. या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 44 धावा 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मध्ये खेळला आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांकरता हा कॉल येईल आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 46 रन्स. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3. षटक क्रमांक 4. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू फायटिंग टोटल आहे. यावेळेला ऑफ साईडला स्टेप आउट खेळला गेलाय. सोहेलला मात्र यावेळेला एका हाताने चेंडू मात्र चिपकतोय त्या ठिकाणी. सुंदररित्या मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल डबल आणि ते सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य दिले गेले. सुपर बॅटिंग. यावेळेला पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाला सावध राहावं लागेल. मात्र धावांची गती फलकावर वाईटच्या स्वरूपात 49 धावा. फलंदाज आहे गट्टी. यावेळेला आपण पाहू शकतात शेवटचा चेंडू घेऊन शेवटचे 2 चेंडू आहेत. एक वाईटचा इशारा आला आणि धावसंख्या 49. क्रितेश गरजच्या बॅटमधून सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेला आणि चर्चेला उधाण आलं ते क्रितेश गरजच्या बॅटमधून. अप्रतिम स्टेप आउट होऊन सुरेख पद्धतीने मात्र ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. राहुल आदवडे आक्रमकता यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग. कारण या खेळाडूला पहिलं यष्टीरक्षकाची भूमिका साकारताना पाहिलंय आणि हळूहळू प्रगती होत असताना आता बाउंड्री लाईन टच पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत. गुड फिल्डिंग. आपण पाहू शकतायत शेवटचा चेंडू आहे आणि धावसंख्या अर्धशतक सांघिक क्रॉस केलंय. 51 धावा 51 रन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र धावा येत होत्या सरळ बॅटने, परंतु यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय पॅडला जाऊन चेंडू आदळला. 4 षटकांचा खेळ झाला. यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये पाहायला मिळेल.
साई एंटरप्राइजेस विरार आणि मोगरपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. सचिन बनगर खुश असतील आपल्या संघावर, कारण त्यांना बाय मिळाले. 9601. तिच्या मम्मी पप्पाने दिला आशीर्वाद लेकी. रुपेश पाटील यांची स्पर्धा मात्र पाहायला मिळेल. एकविरा चषक साखरे 2022 दिनांक 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2022 साखरेच्या मैदानात रुपेश नरेश पाटील यांची खूप सुंदर स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. प्रथम पारितोषिक 58,988 यांचा लकी आकडा आहे. द्वितीय पारितोषिक 28,988, तृतीय पारितोषिक 8,988 आणि चतुर्थ पारितोषिक 8,988 अशी ही स्पर्धा असेल. आणि स्पर्धेचे स्वरूप आहे एक गाव एक संघ, 3 गटांमध्ये खेळविण्यात येईल व चौथा गट हा खुला गट असेल. सर्व संघांना मंडळाकडून प्रत्येकी 12 टी शर्ट देण्यात येतील. प्रत्येक संघातील 12 खेळाडूंना जेवण देण्यात येईल. आणि ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला एक मानाची स्पर्धा येत आहे. येत्या 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी असा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे, रुपेशजी पाटील, मनोज पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद. या आपण डीजेला देऊया संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. केक आणीला बर्थडेला, केक आणीला बर्थडेला, केक आणीला बर्थडेला. चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला. चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. लाडाने केक वरवटन गो सारे दीदीला. सारे दीदीला. सारे दीदीला. भावेश पुणेकर काकानी गिफ्ट प्रेमाने आणीला. गिफ्ट प्रेमाने आणीला. तर विजयासाठी जवळजवळ 52 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. या धावा जर अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. उजव्या साईडला अमित म्हात्रे यांचा जो मंडप आपल्याला पाहायला मिळतोय, सर्व भगवामय असं वातावरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर या पण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर येताना गणेशचा पहिला चेंडू आणि यावेळेला यस इज गॉन. राकेश नाईक यावेळेला काहीच करू शकले नाही. फलंदाज बाद. जयूच्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांना मोहित करून टाकलं. पुन्हा एकदा गोलंदाज
यावेळेला मात्र राहुल जॉनचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. अप्रतिम गुड शॉट, वन बाउन्स चौकार. ही ताकद आहे विजय जाधव यांच्या संघामध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून खासियत. मिळते पुन्हा एकदा गणेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राहुल जॉन फलंदाज. यावेळेला पाहिलं थोडस प्रेशराईज आहेत, नो डाऊट वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर सुंदर गोलंदाजी होईल का याकडे सर्वांचं लक्ष. राहुल जॉनने इरादे पक्के स्पष्ट केले. डू अँड डाय. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत यावेळेला व्यवस्थित फेकी आली असती तर कदाचित फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं, परंतु तेवढीच रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 फलंदाज. थोडंसं कॉलिंग चुकलं गेलं होतं. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. क्रितेश गरत काहीतरी आपला अनुभव शेअर करत असताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा खेळी करतो त्या वेळेला क्रितेश गरत 100% देण्याचं काम करतो. आपण सातत्याने पाहिलंय. आणि एका साईडला गणेश सारखा खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग झालाय. उंची जास्तीत जास्त प्राप्त होते आणि विवेक कोणती चुकी करत नाहीये. पर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. ऑन साईडला मिस टायमिंग झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. तत्पूर्वी रोहितच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा. 10 रन्स. आज ओपन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मर्यादित षटकांच्या अंडरआर्म ओपन क्रिकेट सामने. कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा औचित्य साधून आलंय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. गणेश साठम. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा, 11 रन्स. विजयासाठी अजून 41 धावांचं लक्ष्य असेल. 41 रन्स टू विन असतील. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली डॉट चेंडू येतोय. 11 धावा. जर कंपॅरिझन करताना पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या सुद्धा 11 धावा होत्या, परंतु इथे प्लस पॉइंट काय आहे तर 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि ते सुद्धा महत्वपूर्ण जे फलंदाज पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली आता 18 चेंडू आणि 41 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सिद्धिविनायक गोखिवरे या संघाला विजयासाठी 18 चेंडू 41 धावा. 18 चेंडू 41 धावा. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. पाहायचं कोणता गोलंदाज पुढे येईल. 18 चेंडू 41 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना की हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका क्रिकेटच्या मैदानात. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. आणि त्याकरता मात्र हे ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला महत्वपूर्ण इनिंग खेळावीच लागेल. अँकर इनिंग खेळावी लागेल. 18 चेंडू आणि 41 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणतात ना की 99% मेहनत घ्या आणि 1% देवावर सोडा. अर्थातच 100% होतात. लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. चला घाई करा, वेळ दौडू नका.
धावसंख्या फलकावर 11, चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 41 धावा. 18 चेंडू 41 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. इनोचा इशारा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. एकदम निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2+1 3 धावा येत आहेत आणि तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 14 धावा 14 रन्स. गट्टी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सामना करेल केदार. यावेळेला 9चा इशारा यावेळेला पाहायला मिळतोय. 2 धावा निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहू शकता 2+1 3 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत आणि तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. मात्र आता 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये या 6 धावा तर आपण पाहतो एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केल्या गेल्या. 35 धावांचं लक्ष्य असेल. सामना होता कुठे आला कुठे मात्र यावेळेला आपण पाहू शकतात 18 चेंडू आणि 35 धावा. 18 चेंडू 35 धावा हे सामन्याचं समीकरण. म्हटलं होतं की नाण्याची एक बाजू पडतावून चालणार नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. म्हणून प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर. 18 चेंडू आणि 35 धावा जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेना पुरस्कृत ऍडव्हेंचर बॉयज चंद्रपडा आयोजित मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2021. 18 चेंडू 35 धावा. केदार पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर रवींद्र. प्रतिम ऑफ साईडला खेळायचा इरादा नव्हता. एक धाव गणेश मात्र यावेळेला चुकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 धावा. 17 चेंडू आणि 33 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. कारण आत्मविश्वास जर तुमच्यात असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. गट्टीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. गुड कॅच. फलंदाज बाद. देऊया आपण डीजेला संधी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं न्याळलं चेंडू मात्र यावेळेला खूपच बाहेर होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आता चेंडू आहे 16 आणि 16 चेंडू मध्ये 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 16 balls remaining and 32 runs required to win. 16 चेंडू 32 धावा. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला होता. क्रितेश गरत चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. सुंदर गोलंदाजी. यावेळेला रवींद्र मोठे फटके मारून देत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. यावेळेला फलंदाज आणि धावांची गती फलकावर 21 धावा. कारण जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मिळाली नाही राकेश नाईकच्या माध्यमातून आणि त्या कारणास्तव राहुल जॉनने मात्र एक चौकार जरूर खेचला परंतु तदनंतर तग लावून राहिला नाही आणि बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये गेला. 15 चेंडू आणि 31 धावा. पंधरा चेंडू 31 धावा. 31 धावा 15 चेंडू. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक व्हाईटचा इशारा जरूर आलाय परंतु सफलता या ठिकाणी प्राप्त होते. धाव सुद्धा येते.
आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 22 धावा. विजयासाठी 15 चेंडू 30 धावा. सोन्याची सोनपरी सुख लाभो आयुष्याला, सुख लाभो आयुष्याला, सुख लाभो आयुष्याला. हेच मागण करतोय मी कुलदेव या खंडोबाला, कुलदेव या खंडोबाला, कुलदेव या खंडोबाला. मोहन पप्पाची चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला, मोहन पप्पाची चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी आता तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये 32 धावा, 30 धावा. विजयासाठी 15 चेंडू 30 धावा. यावेळेला मात्र वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतो गणेश साठम यांच्याकडून. आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 धावा 23 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. अप्रतिम सुरेख पद्धतीने यॉर्कर टाईपचा चेंडू यावेळेला मात्र रवींद्रच्या हातखंडामधून पिच केला जातोय. एक धावा अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 24 धावा 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. 14 चेंडू 28 धावा. प्रत्येक चेंडू गणित 2 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अप्रतिम बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना भावेश पुणेकर स्वतः मात्र त्या ठिकाणी फेकी करतायत ॲक्युरेट. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर 26 धावा 26 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अजून 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा या अचीव करायच्या आहेत. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. भावेश पुणेकरला मात्र क्लिअर करून चेंडू यावेळेला कटआउट्सला. बारा चेंडू आणि विजयासाठी 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि 20 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. अजून सुद्धा मात्र सामना कोणत्याही प्रकारच्या रीतीने झुकू शकतो. कारण रोहितचं मी कौतुक करेन. रोहितने जबरदस्त गोलंदाजी यावेळेला फलंदाजी बहरली गेले. म्हणतात ना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर रोहितचं मी नाव घेईन. अप्रतिम सुपर बॅटिंग. आता 12 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सिद्धिविनायक गोखिवरे या संघाला विजयासाठी. राहुल आदवडे एका साईडला पाहायला मिळतोय. विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 12 चेंडू आणि 20 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. अप्रतिम चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. इथे डॉट चेंडू खूप मायने राखेल आणि विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळेल. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 11 चेंडू 20 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि राहुलला यावेळेला मात्र बाद व्हावं लागेल. बॅक टू द डगआउट. 2 धावा येत आहेत. आता चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये 18 धावा. सुख लाभो आयुष्याला, सुख लाभो आयुष्याला.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 धावा 34 रन. विजयासाठी 10 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडू गणिक 180च्या स्ट्राईक रेटने खेळावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुंदर. विवेकची यावेळेला मी तारीफ करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. सुपर. फॉर्मॅट कोणताही असो तुमचे कष्ट खूप महत्वाची पूर्ण भूमिका असते. म्हणतात ना आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून तुमचे कष्ट आणि अनमोल रत्न म्हणजे मेहनत खूप महत्वाची भूमिका असते. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय करता याला खूप प्राधान्य दिलं जातं. तुमचं 100% इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला रिस्पॉन्सिबिलिटीने गोलंदाजी केली जाते. डॉटवर डॉट चेंडू येत आहेत. सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. आता 8 चेंडू 18 धावा. काय विवेकने जबरदस्त गोलंदाजी केले. अप्रतिम. 8-18 8 चेंडू आणि 18 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधीही आयुष्यात थकत नाही. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं. मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही तर आपली जबाबदारी जागी करते आणि ती जबाबदारी स्वीकारले. 8 चेंडू 18 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8-18चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. दोन संघांमध्ये एक कडवी लढत कडवा संघर्ष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यावेळेला पाहिलं चेंडूला मात्र सोडून दिलं. वाईटचा इशारा होतोय. 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. 8 चेंडू 17 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही. राकेश रवी वाघमारे विकेट जर आपण पाहिले 6 गडी बाद झालेत आणि 35 धावा. 7 चेंडू आणि 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गणेश साटम आणि विशाल ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू 17 धावा. यानंतर होणारा सामना साई एंटरप्राइजेस विरार आणि मोघरपाडा. टॉस करण्यासाठी या प्लीज. टॉस करण्यासाठी यायचंय. यावेळेला मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला यावेळेला निवडलं गेलं. गुड कॅच. सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिकला गेला. दर्पण मॅग्निफिसंट कॅच.
शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि विक्रांत ठाकूर आपल्या गोलंदाजी ठक्कर विक्रांत ठक्कर आपल्याला पाहायला मिळतोय. विके या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले त्यांचे पिताश्री या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांत ठक्करचे त्यांचं सुद्धा वेलकम आहे. या सिटीचं वाईट आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 6 चेंडू 16 धावा. यावेळेला वाईटचा इशारा 2 लगातार यावेळेला वाईटचे इशारे आपल्याला पाहायला मिळतात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 37 धावा. 6 चेंडू 15 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. आता चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 14 धावा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पहिला हा चेंडू मात्र वाईटचा इशारा पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकतायत. 5 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विक्रांत ठक्कर गोलंदाजी मार्कवर. शेवटची जोडी काय करामत करेल सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय या मॅच कडे. सिद्धिविनायक गोकिवरे संघ स्टार्ट चांगली झाली नव्हती. मध्यंतर मात्र चांगली रोहितने फलंदाजी केली. त्याला सुरेख साथ मिळाली नव्हती आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम सुंदर गुड डिलिव्हरी. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत आणि विजयावर शिक्कामोर्तब निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा. अप्रतिम. भावेश पुणेकर खुश आपल्या संघावर आणि क्रितेश गरतने जबरदस्त अफलातून फलंदाजी केली. सुपर बॅटिंग. तर मात्र विकास त्या ठिकाणी चिका आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गरत असेल एका साईडला. मॅन इन फॉर्म यंदाच्या वर्षात आपण पाहू शकतायत. सिंपल लिव्हिंग अँड आय थिंकिंग च्या बॅटमधून उच्च विचार नेहमीच पाहायला मिळतात. मॅकमिलन गोविंदच्या संघामध्ये विक्रमगड शेवतेच्या मैदानात खेळला. खूप सुंदर खेळ साकारला. जयूने मात्र सुंदर खेळ साकारला आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळेला पाहायला मिळते. या क्रितेश मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतो. क्रितेश गरत यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. सुंदर डिसिजन गणेश साटम यांचं आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय साटम यांचे बंधू आहेत.